जय जय रघुवीर समर्थ। मी सुवर्णा लेले, समीक्षक क्रमांक 49, शेजारती या विषयावर बोलणार आहे। प्रत्येक देवळामध्ये 5 वेळा आरती केली जाते, त्याला पंचारती असं म्हणतात। म्हणजे पहिली सुरुवातीला काकड आरती होते, ती देवाला उठवण्यासाठी सकाळी 8:30 वाजता स्नानानंतर आरती केली जाते। तिसरी आरती होते ते माध्यान्हीच्या वेळेला महानैवेद्य दाखवतात तेव्हा। चौथी आरती सायं उपासनेच्या वेळेस होते। सायं उपासनेच्या आधी ते देवाची स्तोत्र किंवा प्रवचन सेवा, कीर्तन सेवा असं केले जाते आणि मग आरती होते। आणि 5वी आरती असते ही शेजारती असते, की देवाला झोपवण्यासाठी केली जाते। सज्जनगडावर दासबोध वाचन झाल्यावर शेजारती होते, ती रात्री 10 वाजता। सज्जनगडावर म्हटली जाणारी जी आरती आहे ती अशी आहे: बाळा मुग्धा यौवना प्रौढा सुंदरी, आरती घेऊन या करी आल्या या नारी। श्यामसुंदरा श्रीरामा चरण कमळी, ओवाळू आरती कनक गंगाजळी। चौघी म्हणती सुमन शेजे चला मंदिरा, नवत्या इच्छिती सेवा श्यामसुंदरा। दास म्हणे सुमन शेजे चला हो श्रीहरी, क्षण एक विश्रांती घ्या हो अंतरी। सौ लीलाताईंनी त्यांच्या सज्जनगडावरच्या सायं उपासनेचं मुक्तचिंतन या पुस्तकामध्ये या आरतीचं खूप छान स्पष्टीकरण दिलं आहे। तर ज्यांनी कोणी घेतलं नसेल नवीन आलेल्यांनी, त्यांनी हे पुस्तक जरूर घ्यावं। या बाळा मुग्धा यौवना प्रौढा सुंदरी, आरती घेऊन या करी आल्या या नारी। आता प्रभू श्रीराम आता विश्रांतीसाठी जायला निघाले आहेत। शरीरातलं जे श्रीरामरूपी चैतन्य आहे ते त्या चैतन्यामुळे शरीर सतत कष्ट करत असतं, नंतर सतत काही ना काही उद्योग करतं आणि त्यामुळे रात्री शरीर थकतं आणि या थकलेल्या शरीराला विश्रांती मिळते ती केवळ झोपेमुळे। पण ती झोप कशी असावी लागते तर गाढ झोप असावी लागते। गाढ झोप म्हणजे सुषुप्ती आणि सुषुप्ती म्हणजे अज्ञानावस्था। या काळामध्ये सगळ्या ज्या वृत्ती असतात त्या सगळ्या वृत्ती एकवटतात, शांत होतात, मन निर्विचार होतं। आणि मन निर्विचार झालं की याचा अर्थ होतो की समाधी अवस्था येते। आणि समाधी अवस्था जरी येत असली तरी आत्म्याला ती कळत नसते आणि आत्म्याला कळत नसल्यामुळे ती नेणीवेतली समाधी अवस्था असते। आणि नेणीवेतली समाधी अवस्था जरी असली तरी झोपून उठल्यावर मन कसं ताजतवानं, शरीरही ताजतवानं प्रसन्न राहतं। आणि प्रसन्नता म्हणजेच काय असते? ब्रह्मस्थिती। आणि ताजतवानं शरीर झालं की पुन्हा कार्यरत होतं, की पुन्हा वेगवेगळे विचारांचे तरंग उठायला सुरुवात होते। वेगवेगळ्या विचारांचे तरंग असतात ते कसे तर काही तरंग उठतात आणि विरतात, काही तरंग उठतात आणि कार्यरत व्हायचे असतात, काही कार्यरत असतात तर काही कार्यरत असतात आणि ते आता कर्मफळाची इच्छा करत असतात। तर अशा 4 प्रकारचे हे जे विचारांचे तरंग आहेत त्यांना समर्थांनी बाळा मुग्धा यौवना आणि प्रौढा अशी नावं दिली आहेत। बाळा म्हणजे काय? तरंग उठले आणि विरले म्हणजे बाळा। नंतर मुग्धा म्हणजे तरंग उठले पण अजून कार्यरत नाही झाले, ते मुग्धा। जे कार्यरत आहेत ते यौवना आणि जे कार्यरत आहेत आणि कर्मफळाची इच्छा करतायत ते प्रौढा। आता यांचं स्पष्टीकरण आपण व्हॉट्सअपचं उदाहरण घेऊ आणि करू। व्हॉट्सअपवर आपला जो ग्रुप आहे विवरता विशेष कळू लागे, तर त्या ग्रुपवर समजा जर आपल्याला लिहायचं असलं तर आपण काही वेळेस असं वाटतं मनात की आपल्याला लिहायला पाहिजे काहीतरी, पण ती वृत्ती विरते, ती असते बाळा। काही वेळेस वाटतं, असं खंत वाटते की आपल्याला आपण काही लिहिलं नाही आहे अजून, पण ते तेवढंच की पुढे कार्यरत होत नाही, मग ती मुग्धा। आणि यौवना म्हणजे आपण ते काहीतरी लिहायला सुरुवात करतो, ती यौवना वृत्ती। आणि काही आपण लिहायला सुरुवात करतो ते आता शेवट आलेला असतो आणि आता आपण त्याचं पोस्ट करणार, ती झाली प्रौढा। कारण आपण पोस्ट करणं हे आपलं कर्मफळ ते
व्हॉट्सअपवरचं, तर ते कर्मफळाची आपण इच्छा धरतो, म्हणून ती प्रौढावृत्ती. अशा ह्या चारही वृत्ती म्हणजे चार जणू सुंदर दासी आहेत आणि त्या श्रीरामांच्या चरणी आता ओवाळायला तयार झाल्या आहेत आणि श्रीरामांच्या पायाशी त्या एकनिष्ठ होऊन आल्या आहेत आणि आता आपण श्रीरामांना ओवाळायचं आहे असं म्हणून आले आहेत. श्यामसुंदरा श्रीरामा चरण कमळी ओवाळू आरती कनक गंगाजळी. इथे समर्थांनी श्रीरामांना श्यामसुंदर असं नाव दिलं आहे. जेव्हा ढग पाण्याने पूर्ण भरलेला असतो तेव्हा त्याचा जो वर्ण असतो तो श्यामल वर्ण असतो आणि प्रभू श्रीराम हे श्यामल वर्णाचे आहेत आणि लावण्यखाणी आहेत, म्हणून श्यामसुंदर हे विशेषण इथे समर्थांनी श्रीरामांना दिलं आहे. आणि या हे जरी असलं तरी आपण वृत्ती म्हणजे काय ते बघितलं नाही. वृत्ती म्हणजे काय तर ज्यामुळे आपलं मन व्यापूत म्हणजे गुंतलेलं राहतं. बघा, आपण सतत विचारांच्या तरंगात असतो आणि त्या तरंगांमध्ये आपण गुंतलेले राहतो. मग असे जे गुंतलं जाणं आहे ते गुंतलं ज्यामुळे होतं त्याला वृत्ती म्हणतात. आता वृत्तीला कल्पना आणि बुद्धी अशी दोन अंग आहेत. म्हणजे एखादी व्यक्ती, एखादी परिस्थिती, एखादं वस्तू ही आपल्याला सुख देईल असं आपल्याला वाटतं किंवा समाधान देईल असं वाटतं, असं आपलं वाटणं म्हणजे आहे ती कल्पना आहे. आणि याला दोन अंग दुसरं कुठलं तर बुद्धीचं. बुद्धीला कधी विश्रांतीच नसते, कारण आपण सतत काही ना काही आपल्या ज्या इच्छा असतात त्या पूर्ण करण्यासाठी त्या काय करावं लागेल याचे सतत आपल्या मनामध्ये विचारांचे तरंग चालू असतात. आणि असे तरंग चालू असताना या बुद्धीला कधी विश्रांती मिळत नाही. जशी बुद्धीला विश्रांती मिळत नाही तशी मनालाही विश्रांती मिळत नाही, कारण मन तर वासनात्मक आहे. हवे नकोपणा त्याच्यामध्ये असतो आणि हवे नकोपणा असल्यामुळे सतत विचारांचे तरंग चालू असतात. तसंच मन संकल्प विकल्पात्मक आहे. संकल्प म्हणजे चांगल्या वृत्ती निर्माण होणं, चांगले विचार निर्माण होणं आणि विकल्प म्हणजे वाईट वृत्ती, वाईट विचार निर्माण होणं. याच्यामध्ये आपण निवड करू शकतो, कारण वृत्ती हा शब्द हा वृत्त म्हणजे निवड करणे या धातूपासून बनलेला आहे. निवड कशाची करायची, चांगल्या वृत्तींची का वाईट वृत्तींची, म्हणजे संकल्पाची का विकल्पाची, हे आपण ठरवू शकतो. तेवढं स्वातंत्र्य माणसाला परमेश्वरांनी दिलं आहे की आपण कोणत्या वृत्ती निवडाव्या. तर या ज्या वृत्ती आहेत त्या आता ओवाळायला तयार झालेल्या आहेत. आणि पुढे समर्थ म्हणतात, चौघी म्हणती सुमन शेजे चला मंदिरा नवत्या इच्छिती सेवा श्यामसुंदरा. आता या चौघी कोण? चौघी म्हणजे चार वेदांची चार महावाक्य, चार वाणी आणि चार मुक्ती. वेद हा पहिला अथर्ववेद होता, पण तो फार जड झाला असता म्हणून व्यासांनी त्यांचे चार भाग केले आणि ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद असे चार भाग केले. आता हे चारही वेद हे पिंडाचे चार देह दाखवतात, म्हणजे स्थूल, सूक्ष्म, कारण आणि महाकारण. आणि त्या देहाच्या अवस्था दाखवतात की स्थूल चार अवस्था म्हणजे जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि तुर्या. आता ऋग्वेद जो आहे तो स्थूल देहाचा आणि जागृती अवस्थेचा आहे, तरी त्याला अज्ञानाची अवस्था म्हटलं आहे जागृती असून सुद्धा, कारण त्याच्यामध्ये ज्ञान नसतं, ब्रह्माचं ज्ञान नसतं, परंतु त्याच्यामध्ये एक उत्सुकता असते की आपण मी कोण आहे किंवा ब्रह्म म्हणजे काय असं जाणून घेण्याची उत्सुकता असते. तेव्हा हा ऋग्वेद हा या माणसांना, या साधकांना काय सांगतो तर बुद्धी म्हणजे प्रज्ञा आणि प्रज्ञानाम ब्रह्म हे महावाक्याची दीक्षा हा ऋग्वेद देतो. यजुर्वेद हा सूक्ष्म देहाचा आणि स्वप्नावस्थेचा देह आहे, पण याला ज्ञानी अवस्था आहे असं म्हटलं आहे. ज्ञानी अवस्था म्हणण्याचं कारण असं की स्वप्नामध्ये आपण वेगवेगळी स्वप्न पाहतो, म्हणजे ज्याच्यामध्ये काही वेळेस आपण प्रत्यक्षात इन्व्हॉल्वही असतो, परंतु त्याचं फळ मिळत नाही. म्हणजे समजा मी स्वप्नामध्ये बघितलं की मी एखाद्याकडनं काही पैसे घेतलेत आणि मी त्याला आता परत देते, हे स्वप्नात मी पाहिलं, पण प्रत्यक्षात तसं होत नाही, म्हणजे कर्माचं फळ मिळत नाही.
म्हणजे निष्काम कर्म केलं जातं. आणि निष्काम कर्म कोण करतं? ज्ञानी किंवा योगी करतो. आणि म्हणून याला ज्ञानावस्था असं म्हटलं आहे. परंतु याच्यामध्ये या ज्ञानावस्थेमध्ये साधकाची वृत्ती ही ईश्वराकडे वळलेली असते, कारण तो ज्ञानावस्था असते त्याची. म्हणून त्याला वाटतं की ईश्वराचं आपण काही करावं. आणि म्हणून अहम ब्रह्मास्मीचा बोध हा यजुर्वेद देतो. नंतर सामवेद जो आहे तो कारण देहाचा आणि सुषुप्ती अवस्थेचा आहे. मगाशी आपण बघितलं की सुषुप्ती अवस्थेमध्ये सगळ्या ज्या वृत्ती आहेत त्या एकवटतात. आणि त्या एकवटलेल्या वृत्ती जेव्हा असतात तेव्हा हा वेद त्या साधकाला सांगतो की तूच या आनंदाचा भोक्ता आहेस. तर छंदोग्य उपनिषदामध्ये श्वेतकेतू जो आहे त्याला अरुणीने म्हणजे त्याच्या वडिलांनी एक वेगवेगळे प्रयोग करायला सांगितले. म्हणजे त्यांनी पाणी घेतलं आणि पाण्यामध्ये मीठ टाकलं आणि आता म्हणले बघ पाणी मीठ हलव, तर तुला काय दिसतंय? मीठ दिसतंय का? तो म्हणला नाही. पण पाणी मग प्यायला सांगितलं. वरचं पाणी प्यायला ग्लासच्या, मधल्या भागातलं प्यायला, खालचं प्यायला. तर सगळं पाणी कसं लागलं? खारट लागलं. याचा अर्थ काय? मीठ तुला दिसत नाहीये पण मीठ सर्वत्र आहे. तसं या जगामध्ये जरी आपल्याला दिसत नसलं दृश्य विश्वामध्ये तरीसुद्धा परब्रह्म सर्वत्र भरून राहिलेलं आहे, पण ते आपल्याला दिसत नाहीये. म्हणजेच याच्यामध्ये दृश्य विश्वामध्ये जे परमात्म तत्व आहे ते परमात्म तत्व म्हणजे तत् आणि तुझ्यामध्ये असलेलं आत्मस्वरूप म्हणजे त्वम, हे दोन्ही काय आहे? एक आहे. म्हणजे तत् आणि त्वम या दोघांचा मेळ या सामवेदामध्ये घातला गेला आहे. आणि अथर्ववेद हा जो आहे या अथर्ववेदामध्ये अयमात्मा ब्रह्म हे महावाक्य आहे. याच्यामध्ये सद्गुरूचं कार्य खूप मोठं आहे. सद्गुरू हा काय असतो? तर शिष्याला आपल्यासारखं बनवतो. शिष्य आपल्यामध्ये त्याला सामावून घेतो आणि त्या सामावून घेताना त्याला सांगतो जीवो ब्रह्मैव न पर. जीवो ब्रह्मैव न पर याचा अर्थ तू मूळचा तुझा जीव हा ब्रह्मस्वरूपच आहे असं सांगतो. म्हणजे जीव हा ब्रह्मरूप आहे ते असं सांगताना शिष्याचं अज्ञान गुरु काढून घेतात, त्याचा जीवपणाचा अभिमान काढून घेतात, शिवपणही आपल्यामध्ये मिसळवतात आणि शेवटी तत्त्वम असी म्हणजे आनंद पदामध्ये त्याला मिळवतात. म्हणजे आता तत्त्वम हे सामवेदामध्ये ऐक्य झालं आणि अथर्ववेदामध्ये आता तत्त्वम असी म्हणजे तू आणि मी एकच आहोत आणि आनंद स्वरूप आहोत असं सांगतो. आणि म्हणून तत्त्वमसी हा जरी महावाक्य इथे पूर्ण होत असलं तरी पुढे त्या सद्गुरू पुढे शिष्याला अयम आत्मा ब्रह्म असं सांगतात. कारण देहाचा जो अभिमान आहे तो सद्गुरू आत्मपदात मिसळवतात, असी पदात मिसळवतात म्हणजे आनंद पदात मिसळवतात. आणि अयम आत्मा ब्रह्म हे या अथर्ववेदाचं महावाक्य आहे. आणि अथर्ववेदाच्या या महावाक्याने शिष्य गुरुमध्ये मिसळून जातो. गुरु म्हणजेच काय? परब्रह्म. परब्रह्म म्हणजेच प्रभू श्रीराम, भगवान श्रीकृष्ण किंवा पांडुरंग हे सगळे काय आहेत? परब्रह्म स्वरूप आहेत. म्हणजे आपलं उद्दिष्ट शेजारतीचं जे आहे की ऐक्य पावणं, माया आणि ब्रह्माचं ऐक्य म्हणजे गुरु आणि शिष्याचं ऐक्य, हे ऐक्य पावणं हे या शेजारतीचे उद्दिष्ट आहे. ते या 4 महावाक्यांनी पूर्ण होतं. नंतर 4 वाणी आहे. 4 वाणी या वैखरी, मध्यमा, पश्चंती आणि परा. आता देवाचे मंदिर आता आत्मा परमेश्वरा असं आहे. म्हणजे देहामध्ये जो भगवंत राहतो तो भगवंत हा आनंद स्वरूप आहे आणि आपण देहाने जी आनंद घेतो तो बाह्य इंद्रियांनी घेतो आणि तो स्थूल आनंद असतो. म्हणजे आपल्याला जर एकरूपता व्हायची असेल, भगवंताचं आणि आपलं ऐक्य व्हायचं असेल तर ते जो स्थूल आनंद आहे तो भगवंताच्या सूक्ष्म आनंदामध्ये एकरूप व्हायला पाहिजे, विलीन व्हायला पाहिजे. आणि तो कसा करता येतो? तर स्थूल आनंदाचा सूक्ष्म रूपात विलिनीकरण. आणि ते होतं हे वाणींच्या माध्यमांनी होतं. वाणी ह्या
वैखरी वाणी आपण तोंडाने घेतो, तिचं स्थान तोंड आहे. मध्यमा कंठ हे त्याचं स्थान आहे. पश्चंतीचं स्थान आहे हृदय आणि परावाणीचं स्थान आहे नाभी. या परावाणीमध्ये शुद्ध ज्ञान मिळतं, पश्चंतीमध्ये ध्यानावस्था येते, नंतर मध्यमामध्ये अंतःकरण शुद्ध होतं आणि वैखरीने आपण नामसाधना घेतो. म्हणजे वैखरीचं परावाणीत विलिनीकरण म्हणजेच नामसाधना. आता वैखरीने जेव्हा आपण नाम घेत राहतो तेव्हा काय होतं, जेव्हा नाम सूक्ष्म सूक्ष्म होत जातं तेव्हा असं वाटतं की भगवंताचं अस्तित्व आहे, भगवंताचं अस्तित्व आहे असं जाणवतं. तेव्हा मी देह आहे हे भानही हळूहळू कमी व्हायला लागतं. मी देह आहे हे भान हळूहळू कमी होत असताना देहातून आनंद मिळवण्याची जी इच्छा असते ती पण कमी कमी व्हायला लागते आणि ती कमी कमी होते आणि मग त्याच्यातून मन वाचेनी आणखीन ती वाणी जी असते ती सूक्ष्म नाम झाल्यावर मध्यमेमध्ये येते. म्हणजे ते नाम आपोआप चालायला लागतं. नाम आपोआप चालायला लागल्यावर मध्यमा ही वाणी कार्यरत होते. ही मध्यमा जी वाणी आहे ती जिभेमध्ये तिचा हालचाल नसते. जिभेची हालचाल या वाणीमध्ये होत नाही. फक्त स्वरयंत्रामध्ये ते स्फुरण किंवा स्पंदन जाणवतो. तर देहाची मध्यमा वाणी ही देहाशी म्हणजे मेंदूशी जोडलेली असते आणि अंतःकरणाशी म्हणजे मनबुद्धीशी जोडलेली असते. ही वाणी जेव्हा कार्यरत असते तेव्हा मनन आणि निधिध्यास आवश्यक असतो. मनन आणि निधिध्यासाने म्हणजे नामाचं जे मनन आहे म्हणजे सतत नाम घेणं किंवा त्या नामाचा निधिध्यास होणं याच्यामधनं आणखी सूक्ष्मता त्या मध्यमावाणीला येते आणि नाम कुठे जातं, पश्चंतीमध्ये जातं. पश्चंतीमध्ये नाम गेलं की इंद्रियांकडनं मिळणारा जो स्थूल आनंद आहे तो घेण्याकडे साधकाची प्रवृत्ती राहत नाही. त्यामुळे भगवंत सर्वत्र व्यापलेला आहे, आपल्या जवळ आहे असं त्याला वाटायला लागतं आणि मग विकार क्षीण होतात आणि भगवंताच्या विचाराने संपूर्ण मन भरून जातं. म्हणजे सतत भगवंताचाच विचार, भगवंताचं रूप आठवायचं, भगवंताचं गुण आठवायचं, त्याचे पराक्रम आठवायचे, शौर्य आठवायचं, हे सतत आठवायचं. म्हणजे भगवंताने आपलं मन पूर्ण भरून जातं आणि मग तेव्हा एका क्षणी काय होतं तर हृदयातला भगवंत त्याला दर्शन देतो. हृदयातला भगवंत जेव्हा दर्शन देतो तेव्हा निर्लेप आनंद मिळतो आणि त्या क्षणी नाम परावणीत जातं. परावणीत गेलं की ताबडतोब ज्ञानाची प्राप्ती होते. एक क्षणही विलंब लागत नाही. परावणीत गेलं की लगेच ज्ञानाची प्राप्ती. पण काय होतं काही वेळेस की साधक हा परावणीत गेल्यावर काही वेळेस त्याची शक्ती कमी पडते आणि नाम पुन्हा पश्चंतीत जातं. पश्चंतीत गेलं तरीसुद्धा त्याच्या ज्या चिंता काळजा असं सगळं जे असतं ते सगळं हळूहळू कमी व्हायला लागतं आणि मग त्याला एक समाधानाची प्राप्ती मिळते आणि ताबडतोब त्याला मुक्तींची प्राप्ती होते. आता ही जी मुक्ती आहेत त्या मुक्तीसुद्धा 4 आहेत. सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायोजता. यासुद्धा नामाशी त्याच्या वाणीशी संबंध आहे. म्हणजे जसजसं नाम वैखरीतून मध्यमेमध्ये पश्चंतीमध्ये आणि परावाणीत जातं तसतसं आपण 4 मुक्ती अनुभवतो. सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायोजता. जेव्हा आपण बघितलं की नाम आपण वैखरीने घ्यायला लागतो आणि सूक्ष्म येतं तेव्हा एक भगवंताचा अस्तित्वाची आपल्याला जाणीव होते आणि भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव झाली की आपण त्या भगवंताच्या सत्तेखालीच आहोत. भगवंताची सत्ता आपल्यावर कार्य करते आहे किंवा भगवंताच्या इच्छेमुळे आपण सर्व गोष्टी करतो आहोत याची जाणीव व्हायला लागते आणि मग मनातल्यामध्ये जी तक्रारीची भावना असते, जीवनाबद्दलची तक्रार असते ती नाहीशी होते सलोकता मुक्तीमध्ये. की हे जे होतं आहे हे सगळं भगवंताच्या इच्छेमुळे चाललेलं आहे हे आपल्याला लक्षात यायला लागतं आणि ती मनाची ठाम समजूत होते की या सगळ्या गोष्टी भगवंताच्या इच्छेने चालल्या आहेत. ज्ञानेश्वरी ज्ञानदेवानी हरिपाठामध्ये म्हटलं आहे की देवाची ये द्वारी उभा क्षणभरी तेणे 4 मुक्ती साधियल्या. आता आपण इथे समर्थांच्या
ठिकाणी पवित्र स्थळी आलो आहोत, समर्थांचं वास्तव्य असलेल्या ठिकाणी. त्या इथे येताना समर्थांची इच्छा म्हणून आपण इथे येतो. समर्थांच्या इच्छेमुळे आपला हा सगळा जो सप्ताह आहे तो व्यवस्थित पार पडतो. समर्थांच्या इच्छेमुळे जे काय घडायचं आहे ते घडतं, अशी आपली जेव्हा मनाची ठाम समजूत होते तेव्हा आपण समर्थांच्या लोकांमध्ये पोचतो. म्हणजे सलोकता ही मुक्ती आपल्याला इथे प्राप्त होते. पण जेव्हा आपण ही घळ सोडून जातो तेव्हा सलोकता मुक्ती नाहीशी होते. म्हणून सलोकता ही मुक्ती काय नाशिवंत आहे. मग नाम जेव्हा मध्यमेमध्ये जातं, मध्यमेमध्ये स्थिर झाल्यावर भगवंत आपल्या जवळ आहे असं वाटायला लागतं. भगवंत आपल्या जवळ आहे असं वाटल्यावर त्याचा जेव्हा असा निश्चय होतो की भगवंताची समीपता आपल्या जवळ आहे, तेव्हा भगवंत आपल्या अंतर्यामी व्यापलेला असतो आणि मग तो जवळ आहे असं वाटायला लागतं. इथेही आपल्याला सतत असं जाणवत असतं की समर्थ आपल्या जवळ आहेत, आपल्या समीप आहेत असं आपण आपल्याला जाणवतं. म्हणजे ती आपल्याला समीपता ही मुक्ती लाभलेली असते. पण जेव्हा आपण ही घळ सोडून जाऊ तेव्हा समीपता मुक्ती नाशी होईल. म्हणून ती ही काय आहे, नाशिवंत मुक्ती आहे. जेव्हा नाम पश्चंतीमध्ये जातं, पश्चंतीमध्ये नाम गेल्यावर अंतर्याम भगवंत व्यापतो. अंतर्याम भगवंत व्यापल्यावर वासना सगळ्या नाहीशा होतात, क्षीण होतात आणि भगवंताच्या सगुण रूपाचा आकार त्या साधकाला प्राप्त होतो. जसं गोपी भगवान श्रीकृष्णांच्या सानिध्य होत्या आणि त्या जणू त्याचा भगवान श्रीकृष्णांचाच आकार त्यांना प्राप्त झाला होता. इतके त्यांची एकरूपता भगवंताची झाली होती. म्हणजे भगवंतांचं सतत नामस्मरण, भगवंतांचं सतत गुणगान गाणं किंवा शौर्याच्या गोष्टी गाणं याच्यामुळे स्वरूपता ही मुक्ती आपल्याला मिळते. आणि ही विलीनीकरणाच्या आधीची स्थिती असते, म्हणजे सायुज्यतेच्या आधीची स्थिती असते स्वरूपता ही मुक्ती. आणि नाम सुटलं की स्वरूपता नाहीशी होते. नाम सुटलं की स्वरूपता नाहीशी झाली की ती मुक्ती नाहीशी होते आणि म्हणून ती पण नाशिवंत मुक्ती आहे. पण नंतर जेव्हा नाम आणखीन परावाणीमध्ये जातं तेव्हा सायुज्यता मुक्ती येते आणि सायुज्यता मुक्ती ही एकरूपता दाखवते. भक्त भगवंताशी एकरूप किंवा शिष्य गुरुशी एकरूप होतो आणि त्यावेळेस ती सायुज्यता मुक्ती होते. आणि या सायुज्यते मुक्तीमध्ये ऐक्य घडतं, भक्त भगवंताचं, गुरुचं, शिष्याचं. आणि त्यामुळे हे ऐक्य शेजारतीमध्ये आवश्यक असतं आणि ती शेजारती असते की भगवंताचं आणि भक्ताचं ऐक्य होणं. चौघी म्हणती रघुराया, तुम्ही सुमन शेजेवर चला आणि निद्रा घ्या, सुखाची निद्रा घ्या. पुढे नवविधा नव आहे. नव म्हणजे नवविधा भक्ती. म्हणजे ते मूळचं जे आहे की नवत्या इच्छिती सेवा श्याम सुंदरा. नव म्हणजे नवविधा भक्ती. ही नवविधा भक्तीचा एक जो प्रसिद्ध श्लोक आहे की श्रवणम कीर्तनम विष्णोः स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. हा श्लोक भक्त प्रल्हादानी हिरण्यकश्यपूला सांगितला आहे. हिरण्यकश्यपूने एकदा त्याला विचारलं की बाळा, तू शाळेत जातो, तू काय शिकलास तिथे? तेव्हा त्यांनी हा श्लोक सांगितला. हा श्लोक भागवतामध्ये 7व्या स्कंदात 5व्या अध्यायात 23वा श्लोक आहे. दासबोधामध्ये सुद्धा ही नवविधा भक्ती समर्थांनी 4थ्या दशकात सांगितली आहे. श्रवण आणि या नवविधा भक्तीतून आपल्याला शमदमादी षटक साध्य होतं. म्हणजे श्रवण आणि कीर्तन याच्यातनं दम साध्य होतो. आपण श्रवणाला बसलो, कीर्तनाला बसलो की आपल्यावर काय होतो, मनावर कंट्रोल ठेवावा लागतो. आपल्याला असं वाटलं की नाही आता उठून जावं, पण तरी नाही जाता येत. तर ते दम म्हणजे काय,
तर एखाद्या गोष्टीकडे आपलं जर मन आकर्षित झालं तर त्या गोष्टीपासून आपण मनाला, इंद्रियांना परावृत्त करायचं, तिथे जाण्यापासून थांबवायचं. म्हणजे आता मला डायबिटीस आहे, तर डायबिटीस आहे तर मला साखर खायची खूप इच्छा झाली, पण मी मनाला समजवायचं की का साखर खाऊ नकोस, त्याचे काय दुष्परिणाम होणार. मग असं मनाला समजावलं की आपण इंद्रियांना समजवायचं, पायांना तिकडे जाण्यापासून थांबवायचं, त्या गोड पदार्थाकडे जाण्यापासून, किंवा हातांना थांबवायचं तो पदार्थ घेण्यापासून, जिभेला थांबवायचं तो पदार्थ खाण्यापासून. याला म्हणायचं दम. विष्णू स्मरणम हे याच्यातनं शम मिळतो. शम म्हणजे अंतर्बाह्य वासनांचा त्याग. हा नामस्मरणामुळे आपोआप घडतो. मगाशी आपण नामस्मरणाच्या ज्या वेगवेगळ्या पायऱ्या पाहिल्या वाणींच्या, त्याच्यातनं आपल्याला समजलं की ह्या पायऱ्यातनं आपण कुठे चाललो आहोत. तर विष्णू स्मरणातून आपण शमाकडे म्हणजे इंद्रियांच्या शांतीकडे चाललेलो आहोत. इंद्रियांची आपोआपच शांती होते. पादसेवनातून उपरम साध्य होतो. उपरम याचा अर्थ प्रपंच निवृत्ती, म्हणजे प्रपंचात राहून प्रपंचापासून अलिप्त राहणं म्हणजे उपरम. आणि आत्मसेवन अर्चन आणि वंदन. अर्चन आणि वंदनामध्ये आपल्याला जी दुःख प्रारब्धानुसार भोगावी लागतात, ती भोगताना आपण खूप दुःख करतो, खूप तक्रार करतो. तर तशी तक्रार न करता दुःख भोगताना आनंदाने ते दुःख भोगायचं. नंतर कुठलीही चिंता वाटून द्यायची नाही, कुठलीही काळजी करायची नाही, दुःखोद्गार काढायचे नाहीत. याला म्हणतात तितिक्षा. तर ती तितिक्षा आपल्याला या अर्चनातून मिळते. आणि वंदनातून आपल्याला अहंकाराचं विसर्जन होतं. वारकरी पंथामध्ये तर छोट्या बाळाच्या सुद्धा पाया पडतात मोठी माणसं. का तर त्याच्यामधला भगवंत ते पाहतात, म्हणजेच आपल्यातल्या अहंकाराचं विसर्जन करतात. आणि अहंकाराचं विसर्जन करणं किंवा आता दम, शम, तितिक्षा, उपरम, अहंकाराचं विसर्जन, या सगळ्यातून शेवटी काय निर्माण होतं तर श्रद्धा निर्माण होते. आणि ही श्रद्धा आपल्याला दास्यातून निर्माण होते. ही श्रद्धा निर्माण होण्याचं कारण दास्य असतं. कारण दास्यामध्ये काय असतं तर गुरु जे सांगतील ते ऐकायचं. मग त्याला विचारायचं नाही गुरूंना, असं का तसं का, मी असं करीन, माझं असं होईल तसं होईल, काहीही न विचारता. जसं कल्याणाने उलट्या बाजूला फांदी बसून फांदी तोड म्हटल्यावर तसंच केलं, विचार केला नाही की मी खाली विहिरीत पडेन. मग त्याला म्हणतात श्रद्धा, म्हणजे गुरुवाणीवर विश्वास. आणि गुरुवाणीवर विश्वास ही दास्यत्वात येतं. आणि सख्यत्वामध्ये सखा बनतो. जसा अर्जुनाने आणि श्रीकृष्णाचं नातं सख्यत्वाचं होतं, तर तो सख्यत्व म्हणजे अर्जुन आणि श्रीकृष्ण एकमेकांमध्ये विलीनच झाले होते जणू काही. त्यांचे दोघांचे विचार, आचार सगळं. तर विलीनीकरण हे सख्यत्वाचा शेवट आहे. आणि शेवटी सख्यत्वातून आपण कुठे जातो? आत्मनिवेदनामध्ये. आत्मनिवेदन म्हणजे देवाला वाहणं. आपलं सगळं देवाला वाहून टाकायचं, त्याला आत्मनिवेदन म्हणतात. आत्मनिवेदन म्हणजे देवाला वाहणं आणि त्याच्यातून समाधानाची प्राप्ती होते. समाधान म्हणजे काय तर वृत्तीविरहित ज्ञान. म्हणजे कुठलीही वृत्ती, हवे नकोपणा नको, कसला संकल्प विकल्प नको, तर त्या सगळ्या वृत्तींच्या पलीकडचं असलेलं ज्ञान. म्हणजे श्री गुरुकृपेने आपला मीपणाचा निराश होतो. आणि त्या मीपणाचा निराश झाल्यामुळे वृत्तीविरहित ज्ञान मिळतं आणि समाधानाची प्राप्ती होते. म्हणजे समाधान प्राप्त होतं म्हणजे काय तर काही करायचं शिल्लक राहत नाही, काही मागायचं शिल्लक उरत नाही, काही भोगायचं शिल्लक उरत नाही, आणि काहीच करायचं शिल्लक उरत नाही. फक्त काय तर नाम घ्यायचं शिल्लक उरतं. आणि ते नामसुद्धा भगवंत घेतो आपल्या भक्ताचं. जसं कबीर म्हणतात, राम हमारा जप करे हम बैठे आराम.
जसा कबीर म्हणतो की राम माझं जो जॉब करायचा आहे तो रामच करतोय, मी मात्र आरामात बसलोय, अशी एकरूपतेची भावना या समाधानामध्ये असते आणि या आत्मनिवेदनात असते. म्हणजे ही एकरूपता ही या नवविधा भक्तीमुळे भगवंताची आणि भक्ताची, गुरुची आणि शिष्याची होते. आणि अशीच एकरूपता, ऐक्यता ही शेजारतीमध्ये अपेक्षित आहे. तर ही शेजारती करण्यापूर्वी विडा दिला जातो. तो विडा हे समर्थांचं पद आहे. विडा घ्या हो रामराया, महाराज या विडा घ्या, रत्नजडित पानदान आली जानकी घेऊन, विडा देते करोनिया दीनबंधू रामराया, सुगंधी गंगेरी पाने मुक्ता मोतियांचा चुना, सुपारी कातगोळ्या भक्तिभावे मिळविल्या, जायपत्री जायफळ विडा जाहला सुफळ, सीता रामालागी देत केशर कस्तुरी मिश्रित, श्रीराम विडा देता ऐक्य भावे एकात्मता, रंगली ऐक्य रंगी रामदास पायी लागी. आता हे सर्व विड्याचं वर्णन आहे की या हे विड्याचं पानदान कसं आहे तर रत्नजडित आहे. म्हणजे ज्याच्यामध्ये सगळ्या वस्तू ठेवल्या आहेत विड्याच्या त्या रत्नजडित आहे. आणि त्या रत्नजडित पानदानातून जानकी माता श्रीरामांसाठी विडा बनवते आणि त्यासाठी ते सुगंधी गंगेरी पानं घालते, मुक्त मोतियांचा चुना लावते, सुपारी कातगोळ्या या सगळ्या भक्तिभावाने त्याच्यामध्ये घालते विड्यात. जायपत्री जायफळ याच्यामुळे तो विडा सुफळ होतोय, म्हणजे चांगला लागतोय. आणि मग सीता ही श्रीरामांना हा विडा करून देते. आता हा जो विडा घेतला तो विडा घेतल्यामुळे काय होणार आहे तर ऐक्यभावना, ऐक्यभाव, एकात्मता येणार आहे. कारण जो विडा देण्याची पद्धत झोपण्याच्या पूर्वी आहे त्याच्यामध्ये जो विडा रंगलेला आहे तो रंगलेला विडा हा काय दाखवतो तर पती पत्नींचं एकमेकांवर किती प्रेम आहे ते दाखवतो. असं प्रेम हे जानकी आणि श्रीरामांचं आहे. आणि ते दोघं वेगळे नाहीच आहेत, दोन दिसायला दोन जीव आहेत, पण ते प्रत्यक्ष त्यांचा आचार विचार उच्चार काय आहे एकच आहे. असं ऐक्य या विड्यामधनं पण सांगता येतं. या विड्याचं आध्यात्मिक रूप हे वारकरी पंथामध्ये एक जे पद आहे त्याच्यातनं दाखवलेलं आहे. विडा घ्या हो नारायणा कृष्णा जगज्जीवना, विनविते रखुमाई दासी हो होईन मी काना, शांती हे नागवेली पान घेऊन या करी, मी पण जाळूनी सुना लावियला वरी, वासना फोडून या चूर्ण केली सुपारी, भावार्थ कापुराने घोळी आली निर्धारी, विवेक कात रंग रंगी रंगला सुरंग, वैराग्य जायफळ मिळविले अभंग, दया ही जायपत्री क्षमा लवंगा आणिल्या, सुबुद्धी वेल दोडे शिवरामी अर्पिले. शिवराम हा या विड्याचा कर्ता आहे. आता हा विडा जो आहे त्याच्यामध्ये नागवेलीची पानं घेतली आहेत, पण ती नागवेलीची पानं कशाचं प्रतीक आहे शांतीचं. त्या शांतीचं प्रतीक असणाऱ्या नागवेलीच्या पानावर आता वासना फोडली आहे आणि त्याचा काय केला आहे चुना तयार केला. वासना फोडून त्याचा चुना तयार केला आहे. आणि मीपणा जाळून चुना तयार केला आहे आणि वासना फोडून सुपारी तयार केली आहे. आणि ती सुपारी सुगंधी व्हावी म्हणून भावार्थ कापूर घातला आहे त्याच्यावर. आणि कात जो आहे जो विडा रंगण्यासाठी लागतो तो विवेकाचा आहे. आणि हा विडा आता रंगतो आहे. जायफळ हे वैराग्याचं प्रतीक मानलं आहे. आणि दया ही जायपत्री आणि लवंगा या क्षमेचं प्रतीक आहेत. आणि वेलदोडे हे सुबुद्धीचं प्रतीक आहे. हे सगळं घालून जानकी मातेने रुक्मिणीने भगवान श्रीकृष्णांसाठी विडा तयार केला आहे. तर ब्रह्म आणि माया ऐक्य इथे दाखवलं आहे की ब्रह्म हे जेव्हा कार्यरत होतं तेव्हा माया उत्पन्न होते. माया उत्पन्न झाली, तिचं कार्य संपलं की ती पुन्हा ब्रह्मामध्ये विलीन होते
आणि ही विलिनीकरणाची प्रक्रिया याच्यामध्ये दाखवली आहे की ऐक्य म्हणजे ऐक्यामुळे जी निरव शांतता येते, ब्रह्म आणि मायेच्या ऐक्यामुळे ते निरव शांतता म्हणजेच काय आहे तर ब्रह्मपद आहे. पुढची एक शेजारती म्हटली जाते, सकळासी तांबूळ सकळा पुष्पमाळा भक्तांचा सोहळा पुरविला. स्वामी चला हो निज मंदिरा सुख शेजेसी रघुवीरा. भक्तजन पालक ब्रह्मांड नायक भक्तजन पालक ब्रह्मांड नायक जय रघुकुळ टिळक स्तविती दासास. येऊनी जनकात्मजा अहोजी रघुराया तिष्ठ तसे तुझा मार्गलक्षी. झाली वाड रात्री अहो रघुपती मार्ग सोडविती बंदीजन. उठले जगज्जीवन सिंहासनावरन वेळीने लिंबलोण उतरले. सकळासी तांबूळ सकळा पुष्पमाळा भक्तांचा सोहळा पुरविला. सगळ्यांना तांबूल म्हणजे विडा दिलाय आणि सगळ्यांना पुष्पमाळा घातल्या आहेत आणि सगळ्या भक्तांचा आदर सत्कार केलाय आणि तो भक्तांचा सोहळा पूर्ण झालेला आहे. मग पुढे म्हटलं आहे की स्वामी चला हो निज मंदिरा सुख शेजेसी रघुवीरा. मग आता स्वामी तुम्ही म्हणजे रघुरायांना वेणाबाई म्हणतायत की आपण आता निज मंदिरा म्हणजे स्वस्वरूपी मंदिरामध्ये चलावं आणि सुखशेज हे तिचा लाभ घ्यावा आणि विश्रांती घ्यावी. भक्तजन पालक ब्रह्मांड नायक जय रघु टिळक स्तविती दासास. आता इथे श्रीराम प्रभूंना भक्तजन पालक म्हटलं आहे. मनाच्या श्लोकामध्ये असे अनेक उदाहरणं समर्थांनी दिली आहेत की जिथे भगवंत हे भक्तांच्या संकटासमयी धावून गेले आणि म्हणून त्यांना अहिल्या अंबरीश पिंगला अशा अनेक उदाहरणांमधनं त्यांनी सांगितलं आहे की भगवंतांनी भक्तांचं रक्षण केलं आहे म्हणून त्यांना भक्तजन पालक म्हटलं आहे. आणि ब्रह्मांड नायक की श्रीराम प्रभू हे प्रत्यक्ष परब्रह्म आहेत आणि मग परब्रह्म रूपी असलेल्या श्रीरामांना ब्रह्मांड नायक म्हटलं आहे कारण तेच या जगाचे करता करविता सगळे तेच आहेत आणि म्हणून ब्रह्मांड नायक आहेत. आणि रघुकुळ टिळक आहेत म्हणजे रघुकुलातील ते कुलदीपक आहेत. आणि अशी ही श्रीरामांची वाट आता जनकात्मजा म्हणजे जानकी माता वाट बघते आहे आणि तुमच्या मार्गामध्ये ती आहे की तुम्ही कधी येत आहे. झाली वाड रात्री अहो रघुपती मार्ग सोडिविती बंदीजन. उठले जगज्जीवन सिंहासनावरून वेणीने लिंबलोण उतरले. वाड रात्री म्हणजे खूप रात्र झाली आहे आणि रघुपती आता आपण काय करा तर सुखशेजेवर चलावं तर त्याच्यासाठी बंदीजन तुमचा मार्ग आता सोडवत आहे. आता इथे बंदीजन याचा अर्थ असा की जेव्हा राजा मार्गावरून चालत असतो तेव्हा त्याचे जे लोक असतात ते मार्ग मोकळा करतात. असा मार्ग मोकळा करणारे म्हणजे दोन्ही बाजूला जी गर्दी असते ती हटवणारे जे लोक असतात त्यांना बंदीजन म्हणतात. तर इथे श्रीराम तत्वाचे बंदीजन आहेत. बंदीजन कोण तर मनबुद्धी अहंकार हे श्रीराम तत्वाचे बंदीजन आहेत. आणि हे मनबुद्धी अहंकार हे सगळ्या वृत्तींना हे श्रीराम तत्वापासून दूर ठेवत आहेत. मनबुद्धी अहंकार आणि चैतन्याद्वारे जे चैतन्य रूपी श्रीराम प्रभू जे चैतन्य स्वरूप आहेत तर त्यांच्यामुळे क्रियाशक्ती ज्ञानशक्ती इच्छाशक्ती आणि द्रव्यशक्ती अशा 4 शक्तींचा कार्य होतं. आणि हे कार्य कोणामार्फत होतं तर 5 कर्मेंद्रिय आणि 5 ज्ञानेंद्रिय की ज्यांच्यामध्ये जीभ ही समान आहे म्हणजे 9 इंद्रियांमार्फत होतं. आणि हे कार्य कोण करून घेतं महामाया करून घेते. महामाया जानकी करून घेते आणि ती महामाया आणि जानकी जीवाकडून करून घेते. आणि या 4 आणि 9 म्हणजे या 4 शक्ती आणि 9 इंद्रिय ही भगवंतांना विश्रांती देण्यासाठी त्यांची सेवा करायला आले आहेत. आणि जानकी आणि श्रीराम प्रभू म्हणजे प्रत्यक्ष महामाया आणि परब्रह्म यांचं ऐक्य आता होणार आहे. सगुण देवाची आता दृष्ट काढली जाते जेव्हा त्या देवाला शय्याघरामध्ये नेलं जातं किंवा कुठलाही
राजा जेव्हा झोपायला जात असतो तेव्हा पूर्वी दृष्ट काढली जायची, अशी दृष्ट आता वेणाबाई काढतायत असं इथे म्हटलेलं आहे. वेणीने लिंबलोण उतरले, हे पद वेणाबाईंचं आहे. तर पुढची एक आरती शेजारती म्हटली जाते, ती मात्र वेदांतपर आहे. परमात्मा श्रीराम महामाया जानकी विश्रांती पावली गजरन की जे सेवकी. आरती ऐक्य भावे ओवाळू श्रीरामा तुम्हासी ओवाळू. प्रकाश स्वयं ज्योती निज तेजे ओवाळू. स्नेहना भाजन नाही वाती पावक सभाय अभ्यंतरी अवघा निगोट दीपक. ऐक्याची या सुमन सेजे आत्माराम रघुपती. वाचा पारुशली वरुणली शब्दन बोलवे पुढती. राम आणि दास दोघे पौडले रामी हेही बोलावयासी दुजान मुरे धामी. परमात्मा श्रीराम आणि महामाया जानकी हे आता विश्रांती पावलेले आहेत. परमात्मा श्रीराम म्हणजे प्रत्यक्ष परब्रह्म आणि महामाया जानकी म्हणजे माया यांची आता ऐक्य होण्याची वेळ आली आहे. तर याच्यातला गूढार्थ असा की साधकांनी आपल्या मनामध्ये ब्रह्म आणि मायेचं ऐक्य घडवून आणायचं. ते कसं आणायचं? तर वृत्ती निवृत्त करायच्या. वृत्ती निवृत्त कशा करायच्या? तर सगळ्या अवयवांची कार्य थांबवायची, मनबुद्धीची कार्य थांबवायची. अवयवांची कार्य मनबुद्धीची कार्य थांबली की काय होईल? वृत्ती संपूर्ण नाहीशा होतील, निवृत्त होतील. आणि वृत्ती निवृत्त झाल्या की निजस्वरूप परब्रह्मामध्ये त्यांचं विलिनीकरण होईल. आणि असं विलिनीकरण झालं की खरी विश्रांती मिळाली असं इथे समर्थ सांगतात. आरती ऐक्य भावे ओवाळू श्रीरामा तुम्हासी ओवाळू. प्रकाश स्वयं ज्योती निज तेजे ओवाळू. आता हिची ऐक्य भावानी समर्थांना ही शेजारती करायची आहे. ऐक्य कोणाचं? भक्ताचं आणि भगवंताचं, गुरु आणि शिष्याचं. श्रीराम हे समर्थांचे गुरु, त्यामुळे गुरु आणि शिष्याचं, भक्त आणि भगवंताचं ऐक्य आहे. आणि हे ऐक्य करण्यासाठी ओवाळायचं आहे, त्यांना आरती ओवाळायची आहे. पण आरती ओवाळण्यासाठी काय पाहिजे? तर ज्योत पाहिजे, निरांजन पाहिजे. तर निरांजन झाली बाय बरं, हे एवढं फक्त आहे ना वेळ तो, म्हणजे हे झालं. हां चालेल. ही प्रकाश स्वयंज्योती आहे. स्वयंज्योती म्हणजे काय? तर आपल्या शरीरात या ज्या सगळ्या विचारांचे तरंग जे हे झाले आहेत, एकवटलेले आहेत, आणि मग उरलं काय? फक्त चैतन्य उरलं. मग चैतन्याची ज्योती म्हणजे स्वयंज्योती आहे. त्या चैतन्याच्या ज्योतीचा आपल्याला चैतन्याच्या ज्योतीने समर्थांना भगवंताची आरती ओवाळायची आहे. आणि त्याच्यासाठी आणि मन चैतन्य निजस्वरूपात विलीन होणार आहे. मग ती ज्योत कशी आहे? चैतन्याची ज्योत कशी आहे? तर स्नेहना भाजन नाही वाती पावक सबाय अभ्यंतरी अवघा निगोट दीपक. मग त्या ज्योतीला स्नेह म्हणजे तूप नाही आहे, भाजन म्हणजे आधार नाही आहे, आणि वात नाही आहे, आणि अग्नी पण नाही आहे. अशी ही स्वयंज्योत आहे, ती चैतन्याची ज्योत आहे. आणि ती आपल्या अभ्यंतरी म्हणजे अंतःकरणात आहे. आणि मग अंतःकरणात असल्यामुळे ते एकुलती एक फक्त ती ज्योतच शिल्लक राहिली आहे, म्हणजे फक्त सगळा शांत दीपक उरलेला आहे. आणि त्याच ज्योतीने समर्थांना त्याची आरती करायची आहे. ऐक्याची या सुमन सेजे आत्माराम रघुपती. वाचा पारुशली वरुणली शब्दन बोलवे पुढती. ऐक्य कशाचं आहे? ऐक्याची या सुमन सेजे. सुमन याचे दोन अर्थ. सुमन म्हणजे फूल, आणि सुमन म्हणजे चांगले मन. चांगले मन म्हणजे संकल्प विकल्पात रहित मन. अशा या संकल्प विकल्पारहित मनाने ऐक्य साधायचं आहे. आणि त्यांनी या रघुपतींशी ऐक्य साधायचं आहे. आणि त्याच्यासाठी काय झालं आहे? तर वाचा पारुशली. पारुशली म्हणजे कठीण झाली, म्हणजे शब्द फुटत नाही आहेत. वरुणली शब्दन बोलवे पुढती. वरुणली याचा अर्थ शापित झाली, म्हणजे वाचेला जणू शाप मिळाला आहे की त्याच्यातनं काहीच आता बाहेर पडत नाही आहे. तर आणि त्या
आत्माराम आणि रघुपतींच्या ऐक्याची ऐक्याची आरती आता केली आहे. ते श्रीराम आणि समर्थ यांचा ऐक्य आहे आणि त्याच्यामध्ये इच्छा नाही, आकांक्षा नाही, प्रभुचरणाशी केवळ ऐक्य त्यांना साधायचं आहे. दोघं एकरूप होणार आहेत आणि या एकरूपतेतच शेजारतीचं उद्दिष्ट आहे. जय जय रघुवीर समर्थ.